नमस्कार मैत्रिणींनो, हॅपी रंगोली चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण थेंबांवरती गणपतीची रांगोळी काढणार आहोत. सुरुवातीला आपण थेंब काढून घेऊ. आपण हे 9 ते 1 थेंब हे 9 थेंबांची एक लाईन आपण काढून घेतलेली आहे आणि त्याचे सुरुवातीचा जो थेंब आहे तो सोडून द्यायचा आणि शेवटचाही थेंब सोडून द्यायचा आणि अशा पद्धतीने दुसरी लाईन आपण काढायची आहे. इथे सुरुवातीला एक थेंब सोडायचा, तिसरी लाईन काढताना वरती पण आपण तसंच करायचं आहे. असे एक एक थेंब आपण सोडत जायचे. आता शेवटचा एक थेंब सोडून द्यायचा. पुन्हा खाली पण तसंच करायचं आहे. एक एक थेंब सोडत जायचे आजूबाजूचे. वरती पण तसंच करायचं. आता जी 5 थेंबांची जी लाईन आहे त्याच्या आजूबाजूचे एक थेंब सोडून द्यायचे आणि 3 थेंब जे आहेत तिथे आपण असा आकार तयार करायचा, म्हणजे हा गणपतीच्या डोक्याचा आकार तयार होईल. अतिशय सोप्या पद्धतीने आपण गणपतीची रांगोळी काढणार आहोत. आता त्याच्या आजूबाजूचे जे थेंब आपण सोडलेले आहेत तिथं आपण कानांचा आकार तयार करून घ्यायचा आहे. थोडं हे थेंबांच्या बाहेर येऊ द्यायचं आपण. आता जे खाली जो थेंब आहे तो थेंब आणि त्याच्या खाली अजून एक थेंब आहे त्याला जोडायचं आहे. त्या साईडला पण तसंच करायचं. असं खाली येऊ द्यायचं. अशा 2 लाईनीतल्या सरळ थेंबांना घ्यायचं आणि कानाचा आकार आपल्याला तयार करायचा. आता तिथे आपण आता जॉईन करायचं असं. आता वरती जो थेंब आहे त्याला असा गोलाकार आपण तयार करून घेऊ. मुकुटचा आकार आपण तयार करून घ्यायचा. असं गोल घ्यायचा आणि तो तिथे जोडायचा त्या साईडला. आणि वरती जो थेंब आहे त्याला असा मोदकासारखा आकार तयार करायचा आपण. आता आपण गणपतीच्या सोंडेचा आकार तयार करू. आता जी 3 थेंब आहेत मध्ये सोडलेले त्याच्या आजूबाजूचे थेंब आपल्याला घ्यायचे आहेत. आता डाव्या साईडचा जो थेंब आहे तिथून आपल्याला आकार तयार करायचा. असं असे थेंब घ्यायचे आणि असा आकार तयार करायचा. त्या थेंबाला जोडायचं आपण. आणि इथे असे 3 थेंब सोडून नंतर मग असं जोडत जायचं. वरती 3 थेंब सोडायचे. इथे 3 थेंबांची खाली लाईन आहे त्याला ते जोडायचं आपण. आता त्या साईडला पण आपल्याला तसंच करायचं आहे, फक्त थोडं वेगळं येईल त्याचं. ही रेष अशी घ्यायची आपल्याला, अशी थोडीशी
तिथं जोडायची, ती अशी गोलाकार अशी थोडी जोडायची तिथे. आता आपण गणपतीच्या पायांचा आकार तयार करूया. आता जे खाली 3 थेंब आहेत त्याच्यातला एक थेंब आपण घेतलेला आहे सोंडेसाठी. आता जे 2 थेंब उरलेले आहेत त्यातील एक थेंब घ्यायचा आपल्याला आणि तो त्या थेंबाला जोडायचा आहे. असा पायाचा आकार तयार होईल. आता त्यानंतर आपण खालचा जो थेंब आहे त्या ठिकाणी त्यात जो पायाचा आकार तयार केला त्याला जोडणार आहोत. असे रेष मारून घ्यायची, त्याला जोडायचं आणि ह्या इथे असा थोडासा तिरकस घ्यायचा. अशा पद्धतीने आपण असं जोडून घ्यायचं आणि आता तिकडचा पायाचा आकार आपल्याला तयार करायचा आहे. दुसरा तो पण अशाच पद्धतीने हे थेंब उरलेले आहेत त्याच्यावर घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आकार आपण तयार करायचा. आता डाव्या साईडचं जे आहे गणपतीचं जे त्या साईडचं जे आहे त्या साईडला आपल्याला हाताचा पंजाचा आकार तयार करून घ्यायचा आहे. गणपतीच्या पंजाचा आकार आपण तयार करून घेऊ. त्याला असं जोडायचं तिथे. असे बोटं काढून घ्यायचे आहेत आपण. अशा पद्धतीने पंजाचा आकार आपण तयार करून घ्यायचा. आता तिकडे जे थेंब उरलेले आहेत त्याच्यावर आपण दुसरा हातामध्ये मोदक आहे गणपतीच्या असं दाखवायचं आपण. अशा पद्धतीने दुसऱ्या हातामध्ये गणपतीच्या हातामध्ये मोदक आहे असे दाखवले. आता आपण गणपतीचे डोळे काढून घेऊ. अशा पद्धतीने थेंबांवरती गणपतीची रांगोळी अतिशय सोप्या पद्धतीने आपण काढलेली आहे. माझी ही रांगोळी
तुम्हाला कशी वाटली? जर ही रांगोळी तुम्हाला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त जणांपर्यंत ही रांगोळी शेअर करा. आणि ह्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. ह्या चॅनलवरती अतिशय सुंदर सुंदर रांगोळ्या तुम्हाला पाहायला मिळतील. थँक्यू.